महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक गाव लागते मिरगाव आणि मिरगावमध्ये अशोक खरात नावाचा एक व्यक्ती राहत असतो. अशोक खरातची मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लागते. मर्चंट नेव्हीमध्ये जे जहाज पाण्यावरती तरंगत असतात त्या ठिकाणी तो नोकरी करत असतो. तर त्याचे लोकांसोबत भेटणे बोलणे पूर्णपणे बंद होऊन जाते. मात्र जेव्हा कधी त्याला सुट्टी मिळत असायची, तो सुट्टीवरती येत असायचा, तर जहाजांवरील झालेले किस्से हा लोकांमध्ये शेअर करत असायचा आणि त्यामुळे लोक देखील त्याच्या जवळ येऊन त्याच्या गोष्टी ऐकत असायचे. असेच दिवस निघत होते तर हा कॅप्टन अशोक खरात 22 वर्षांमध्ये 150 देशांची सवारी देखील करतो आणि विविध प्रकारच्या भाषा देखील शिकतो. तो बघत असतो, नोटीस करत असतो की लोकांचं राहणीमान कसं आहे, लोक राहतात कसे, लोक विचार कसे करतात, या सर्व गोष्टींना तो नोटीस करत असायचा. 22 वर्षांमध्ये त्याने अनेक प्रकारच्या भाषा देखील शिकल्या. आता जहाजमध्ये नोकरी करतो म्हटल्यानंतर त्याला भरपूर सारा वेळ मिळत असायचा, तर त्यामुळे तो भरपूर सारी पुस्तकं देखील वाचत असायचा. अशोक खरातला आता जे कोणी भेटत असायचे त्या व्यक्तीला हा अशोक खरात त्याची डेट ऑफ बर्थ विचारत असायचा आणि त्याचं भविष्य सांगण्यास सुरुवात करत असायचा. अशा प्रकारे अशोक खरातने सांगितलेल्या काही गोष्टी या खऱ्या होऊ लागल्या तर लोक त्याच्याकडे येऊ जाऊ लागले. काही जण आपले मुलांना घेऊन त्याच्याकडे येऊ लागले आणि त्याला विचारू लागले की माझा हा मुलगा आहे, याची ही डेट ऑफ बर्थ आहे, याला पुढे चालून कोणतं शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आणि अशा पद्धतीने अशोक खरात सांगेल तशा पद्धतीने लोक आता वागू लागले होते. अशा पद्धतीने अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्ष नोकरी करतो आणि जेव्हा त्याची रिटायरमेंट होते, तो आपल्या गावी येतो, तेव्हा गावातील लोक या अशोक खरातचे भव्य स्वागत करतात. आसपासच्या गावांमध्ये देखील अशोक खरात नाव खूप धूमधडाक्यात गाजू लागले होते आणि अशोक खरात घरी आल्यानंतर हा विचार करतो की आपण एक ट्रस्ट बनवली पाहिजे. अशोक खरात एक ट्रस्ट बनवतो आणि त्यानंतर एक मोठ्या मंदिराचे निर्माण देखील करतो. आता मंदिराचे निर्माण झाल्यानंतर आसपासच्या गावातील लोक या अशोक खरातकडे येऊ लागले होते आणि बघता बघता या अशोक खरातकडे मोठमोठे नेते मंडळी, ऑफिसर्स देखील येऊ लागले होते. नेत्यांसोबतच आमदार असो, खासदार असो, IAS असो, IPS असो, सर्व अधिकारी आपल्या बायकांसोबत या बाबांना भेटण्यासाठी येत असायचे आणि या बाबांना आपल्या भविष्याबद्दल विचारत असायचे. आणि बघता बघता हा बाबा कधी त्या अधिकाऱ्यांच्या, कधी त्या आमदार खासदारांच्या बायकांच्या इतक्या जवळ जाऊन पोहोचला त्या बाबाला देखील समजले नाही. अशा प्रकारे बाबाचे साम्राज्य वाढत गेले आणि बघता बघता एक 35 वर्षीय महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाली आणि तिने या व्यक्तीवरती कंप्लेंट दाखल केली. जेव्हा पोलिसांनी या गोष्टीची चौकशी केली तर पोलिसांना खूप मोठा धक्का बसला. कारण एक सामान्य व्यक्ती, मर्चंट नेव्हीमध्ये काम करून आलेला व्यक्ती, त्याने बघता बघता कशी 1500 करोड रुपयांचं साम्राज्य उभं केलं होतं. नक्की काय आहे ही कहाणी? या कहाणीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आणि आपल्याला यापासून बरंच काही शिकण्यासाठी देखील मिळणार आहे. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव या ठिकाणावरून. 19 डिसेंबर 2025 चा दिवस असतो. हा आचार्य अशोक खरात पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो आणि पोलिसांना सांगतो की दिनेश मनाजी परब नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक AI जनरेटेड व्हिडिओ आहे जो की एका महिलेचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सेम माझा चेहरा लावण्यात आलेला आहे आणि तो व्यक्ती तो व्हिडिओ मला सेंड करून मला ब्लॅकमेल करत आहे, पैशांची डिमांड करत आहे. जर पैसे दिले नाही तर या व्हिडिओला सोशल मीडियावरती व्हायरल करू. आता आचार्य अशोक खरात जो होता हा मोठा व्यक्ती होता, मोठमोठ्या नेत्यांपर्यंत याची पोहोच होती. तर पोलीस याची तक्रार लिहून घेतात आणि आपल्या कामाला लागतात. अशोक खरातच्या सांगण्यावरून त्या आरोपीला पकडण्यात येते आणि त्या आरोपी विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येते. IT ॲक्ट, बेनिस ॲक्टच्या नुसार त्या व्यक्तीवरती मुकदमा दर्ज केला जातो. त्या व्यक्तीवरती कानूनी कारवाई केली जाते. आता पूर्ण डिसेंबरचा महिना जातो, जानेवारी देखील जातो. 18 फेब्रुवारी 2026 चा दिवस असतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस स्टेशन येथे एक महिला पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचते. पोलिसांना सांगते की नीरज जाधव नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने माझी AI व्हिडिओ बनवलेली आहेत आणि तो व्हिडिओ दाखवून तो व्यक्ती मला ब्लॅकमेल करत आहे. आता तर त्याने व्हिडिओ डिलीट केलेला आहे, मात्र तरी देखील तो मला ब्लॅकमेल करत आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि जो आरोपी होता नीरज जाधव, या नीरज जाधवला अटक करण्यात येते. आणि जेव्हा त्याची चौकशी करण्यात येते तर आणखी एका व्यक्तीचे नाव समोर येते. त्या व्यक्तीचे नाव असते योगेश भालेराव. योगेश भालेरावला पोलीस अटक करतात
योगेश भालेरावची चौकशी केल्यानंतर योगेश भालेरावच्या मोबाईलमधून काही क्लिप्स समोर येतात, काही आपत्तीजनक व्हिडिओ समोर येतात आणि जेव्हा पोलीस ते व्हिडिओ बघतात तर पोलिसांची पायाखालची जमीनच सरकते, कारण त्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती होता तो जानामाना व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं अशोक खरात. कारण त्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. कदाचित त्या व्यक्तीने, भालेरावने ती व्हिडिओ व्हायरल केली होती किंवा पोलिसांकडून ती व्हिडिओ व्हायरल झाली. त्यानंतर तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती, एक्सवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती सर्व ठिकाणी व्हायरल होऊ लागला होता आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत होता की हा जानामाना जो ज्योतिष आहे, आचार्य आहे अशोक खरात, हा याच्या ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये एक महिला आहे साडी घातलेली, त्या महिलेच्या डोक्यावरती हा काहीतरी वस्तू ठेवत आहेत आणि तिला जशी कमांड देत आहे तसं त्या महिलेला करावं लागत आहे. ऑफिसच्या बाहेर बघितले तर काही अनुयायी हा बाबांचा वेळ देखील करत असतात. काही लोक बाहेर देखील बसून बाबांची वाट बघत असतात आणि ज्या व्यक्तीकडे हे व्हिडिओ सापडली होती तो व्यक्ती आता आरोप करू लागतो की हा बाबा धार्मिक असल्याचं ढोंग करतो आणि आतमध्ये असे काळे कारनामे करत असतो. आता पोलीस त्या ठिकाणी हैराण होतात, मात्र पोलीस लगेच या बाबावरती काही ॲक्शन घेऊ शकत नव्हते, लगेच त्याला अटक देखील करू शकत नव्हते. कारण हा बाबा जो होता याची कहाणी खूप मोठी होती. कारण 22 वर्षांमध्ये असं म्हणतात की 150 देशांमध्ये हा फिरलेला होता, याला अनेक भाषा येत होत्या आणि अनेक व्यक्तींचे याने भविष्य सांगितलेले होते. मोठमोठे नेते, अधिकारी, IAS, IPS, मुख्यमंत्री देखील याच्या भेटीला येत असायचे. मर्चंट नेव्हीमधील सर्व्हिस संपल्यानंतर याने घरी येऊन एक ट्रस्ट बनवले होते आणि एका नवीन मंदिराचे निर्माण देखील केले होते आणि त्यामुळे आसपासच्या इलाक्यातील सर्व लोकांचा या बाबांवरती खूप भाव होता, खूप भक्ती होती. या बाबांचे खूप सारे फॅन होते. एक दिवसाची गोष्ट असते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसोबत या बाबांना भेटण्यासाठी येतात. शिक्षा मंत्री देखील आपल्या पत्नीसोबत या बाबांकडे येतात आणि बघता बघता IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, सर्व मोठमोठे नेते, अधिकारी देखील या बाबांकडे येणं सुरू केलं होतं. आता लोकांचा या बाबांवरती विश्वास आणखी वाढू लागला होता, कारण स्वतः मुख्यमंत्री यांच्या दरबारात येतात तर हा बाबा कोणी साधारण बाबा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तर त्या ठिकाणावरून गेले, मात्र त्यानंतर या बाबांकडे भक्तांची लाईन लागू लागली होती. भक्त देखील आपल्या पत्न्यांना घेऊन या बाबांकडे येत असायचे, त्यांचं दुःख दर्द बाबांना सांगत असायचे आणि बाबा अशा पद्धतीने त्यांच्या बायकांच्या दुःखाचे निवारण करत असायचे, जे आपण आता सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. खास करून मोठमोठे अधिकारी होते. कोणी IAS असला तर त्याला IPS होण्याचे स्वप्न असते, म्हणजे कोणी छोटा व्यक्ती असला तर त्याला मोठ्या पोस्टची अपेक्षा असते, कोणी आमदार असला तर त्याला खासदार व्हायचे असते, मंत्री व्हायचे असते. त्यामुळे प्रत्येक मोठा व्यक्ती या बाबांचा भक्त बनला होता आणि अखेर जेव्हा त्या भालेरावच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ दिसले तेव्हा या व्हिडिओने संपूर्ण देश खळबळजनक झाला होता. मुख्यमंत्र्यांपर्यंत हे व्हिडिओ जाऊन पोहोचले होते आणि आता अखेर या बाबांची चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी देखील पोलिसांना देऊन टाकले होते. 10 मार्च 2026 रोजी लुकआउट सर्क्युलर जारी केला जातो. लुकआउट सर्क्युलरचा अर्थ असा असतो की कोणी व्यक्ती जर विदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठेही हलून न देणे. बंदरगाहमध्ये पाण्याचे जहाज असो नाहीतर विमान असो, सर्व ठिकाणी एक मेसेज देण्यात आला होता की असा असा व्यक्ती आहे, त्याचं नाव हे आहे, तो हे काम करतो, या गावात राहतो, त्याची डेट ऑफ बर्थ ही आहे. जर तो विदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असेल तर त्याला कुठेही हलू देता कामा नये. आता कठोर पोलीस चौकशी सुरू होती आणि याच दरम्यान 17 मार्च 2026 ची बात असते. नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशन आहे आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एक 35 वर्षीय महिला येऊन पोहोचते आणि ती महिला कोणी साधारण घरातील नव्हती, तर ती महिला खूप मोठ्या पदावरती होती, खूप मोठ्या लेवलची महिला होती आणि ती महिला जशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचते आपली तक्रार दाखल करू लागते. पोलिसांना सांगते की मी कनाडा कॉर्नर जवळ राहते, माझा बंगला आहे आणि त्या ठिकाणीच या बाबाचे, हा कॅप्टन खरात बाबा जो आहे याचं ऑफिस आहे. आणि ही महिला आपली समस्या घेऊन या कॅप्टन खरातकडे एकदा गेलेली असताना या कॅप्टन खरातची नजर तिच्यावरती खराब झाली होती. 35 वर्षीय महिला होती, तर त्याने तिची चांगल्या पद्धतीने अगोदर तर सेवा केली, नंतर तिला पिण्यासाठी जल दिले आणि या महिलेला गुंगी आली. ही महिला बेशुद्ध पडली आणि त्यानंतर जेव्हा ही महिला शुद्धीत आली तिने बघितलं तर तिच्या अंगावरती एक देखील कपडा नव्हता. आता या महिलेला सर्व गोष्टी समजल्या. त्यानंतर ही त्या बाबाला बोलली तर तो बाबा बोलला की तुला याबद्दल कुठेही काही बोलायचं नाहीये आणि जर तू बोलणार असेल तर तुझा व्हिडिओ संपूर्ण ठिकाणी व्हायरल होईल. आणि त्यानंतर हा बाबा तिच्यासोबत झालेला तो छळ, तिच्यासोबत झालेला बलात्कार, तिच्यासोबत केलेला तो आपत्तीजनक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर त्या महिलेला त्या ठिकाणी शांत बसावं लागतं. आणि यानंतर काय होते, जेव्हा कधी हा बाबा त्या महिलेला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचा, महिलेला यावं लागायचं आणि
त्याच्या मनमर्जीने या महिलेला तसं वागावं लागायचं. बाबा म्हटला बस तर तिला बसावं लागायचं, बाबा म्हटला उठ तर तिला उठावं लागायचं. बाबा बोलला की तुझ्या डोक्यावरती तो तांब्या ठेवते, जे काही सामान असेल ते ठेव, तिला ठेवावं लागायचं. आणि त्यानंतर हा बाबा अक्षरशः पार्श्वभागावर लघुशंका देखील करत होता. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती त्याचे व्हायरल देखील झालेले आहेत. अशा प्रकारे हा बाबा त्या 35 वर्षीय महिलेचा छळ करतो. आणि जेव्हा महिलेची अशी तक्रार दाखल होते तर पोलीस या प्रकरणाला आणखी गांभीर्याने घेतात आणि 17 मार्च 2026 रोजी कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यात येते. छापेमारी जेव्हा केली जाते तर याच्या ऑफिसमध्ये 2 लॅपटॉप, 1 पिस्तूल आणि 21 गोळ्या देखील पोलिसांना भेटतात. 19 मार्च 2026 रोजी या प्रकरणाबद्दल SIT गठन देखील केले जाते आणि SIT गठनमध्ये एक मेसेज दिला जातो की कोणीही अशी महिला असेल जिच्यासोबत अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल तर त्या महिलेने आमच्या समोर यावे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. त्यानंतर या बाबांचे लगभग 58 व्हिडिओ देखील समोर आले. त्या 58 व्हिडिओमध्ये हा बाबा वेगवेगळ्या महिलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे ते कृत्य करत असायचा आणि हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की हे व्हिडिओ त्या महिलांना दाखवून वारंवार त्यांच्यासोबत हवं तसं कृत्य या बाबाला करता यावं, पैशांची डिमांड करता यावी आणि जसं म्हटलं तसं सुखाची देखील डिमांड करता यावी. आणि अशा पद्धतीने हे प्रकरण जास्तच व्हायरल होऊ लागलं तर अखेर मुख्यमंत्र्यांना देखील याबद्दल बोलावं लागलं की 2020 पासून 18 मार्च 2026 पर्यंत या खरातने एका 35 वर्षीय महिलेचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर तिच्यासोबत घिनवणं कृत्य केलं, तिचे आपत्तीजनक व्हिडिओ बनवले आणि या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत, उच्च स्तरावरती जांच पडताळ करत आहोत. हा बाबा जो होता एक सामान्य घरातील व्यक्ती होता, मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता. मात्र जेव्हा याची संपत्ती बघितली गेली तर याने स्वतःचे 1500 करोड रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. आलिशान बंगले त्याच्या जवळ आहे, करोडो रुपयांच्या कार त्याच्या जवळ आहेत, करोडो रुपयांच्या जमिनी देखील या खरातकडे आहे. यानंतर त्याच्याकडे 150 व्हिडिओ सांगितले जातात जे की सामान्य महिलांचे नाही तर मोठमोठ्या नेत्यांच्या पत्न्यांसोबत बनवलेले व्हिडिओ आहेत. काही आमदारांच्या पत्न्यांसोबत, काही खासदारांच्या, काही IAS ऑफिसरच्या तर काही IPS ऑफिसरच्या, जे काही मोठमोठे उच्च अधिकारी आहेत त्यांच्या पत्न्यांसोबत बनवलेले याच्याकडे आपत्तीजनक व्हिडिओ लगभग 150 व्हिडिओ सांगितले जात आहे. आणि कदाचित म्हणूनच सरकारला या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागला, कारण महिला ज्या होत्या त्या कोणी सामान्य महिला नव्हत्या तर त्या अधिकाऱ्यांसोबत, आमदार खासदारांसोबत ताल्लुक ठेवणाऱ्या महिला होत्या. कारण कोणी IAS असतं, IPS असतं, आमदार असतं, खासदार असतं, प्रत्येकाला मोठ्या पोस्टिंगची अपेक्षा असते तर प्रत्येकजण हा एकटा जात नाही तर आपल्या पत्नीला जोडीने या बाबांकडे जात असायचा. यासोबतच या बाबाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला होता. 2021 मध्ये रुपाली चाकणकर ज्या महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, या रुपाली चाकणकर या बाबांचे पाय धुवून त्यांचे पाय स्वच्छ करत होत्या, त्यांचं दर्शन घेत होत्या. आता रुपाली चाकणकर यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी यांना गुरु मानत होते, मात्र हे पुढे चालून असं करतील हे कोणालाही माहीत नव्हतं, यांची वृत्ती कशी आहे हे माहीत नव्हतं. मात्र चाकणकर यांनी जरी 2021 मध्ये या बाबांसोबत फोटो व्हिडिओ काढले होते, पूजा केली होती, तरी देखील 20 मार्च 2026 रोजी त्यांना महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागतो. दिल्लीमधील मोठे मंत्री आहेत, त्या मंत्र्याचा देखील या बाबांसोबत फोटो आहेत. मात्र आता अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जरी या बाबांसोबत फोटो काढले म्हणजे आम्ही देखील या बाबांसोबत अपराधी झालो असे होत नाही. आम्हाला माहीत नव्हतं की हा बाबा आम्ही गेल्यानंतर काय करत असतो. अखेर आता पोलीस चौकशी सुरू आहे. किती महिलांसोबत याने असे कृत्य केलं, कोणत्या महिलांसोबत केले नाही, कोणते याच्यावरती खोटे आरोप करण्यात आले आणि आणखी अनेक काय काय कांड केलेले आहेत, हा सर्व पोलीस तपासाचा भाग आहे. जेव्हा समोर येईल तेव्हा आपल्याला सत्य हे समजणारच आहे. मात्र आत्तापर्यंत जे काही सत्य समोर आले ते सर्व सत्य मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जर असं कोणी असेल ज्याच्यासोबत वाईट झालं असेल तर त्याने देखील पोलीस स्टेशनला हजर व्हावे, तक्रार दाखल करावी. त्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. भविष्यात जे होईल ते होईल, मात्र या अशा घटनांमुळे नक्कीच माणसांचा बाबा भक्तांवरचा विश्वास उडून जातो. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.